आज कॅच भाजीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करत उपवासाचे साबुदाणे. त्यासाठी मी रात्रीलाच आता भिजवून घेत आहे साबुदाणा, त्यामुळे सकाळी हा चांगला फुलला जाईल. तर आता रात्रीवर झाल्यानंतर हे बघा, सगळं आपला छान असा रिझल्ट आलेला आहे. छान असा फुलला आहे आणि चांगला असा भिजलेला आहे आणि हा साबुदाणा चिकट होणार नाही. तर चला आता आपण शेंगदाण्याचं कूट करूया. मग आता शेंगदाणा भाजून घेते मी आणि या शेंगदाण्यासोबत आता आपण साहित्याकडे जाऊ. बटाटा आणि मिरची, मी ती मिरची चिरलेली घेतली आहे. तुम्ही ते वाटलेले पण घेऊ शकता. आता आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी ते शेंगदाणे वाटून घेतलेले आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेते आणि मी ते 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. मी जिरे ॲड केलं. हे जिरे ऑप्शनल आहे आणि त्यामध्ये आपण मिरची टाकूया. मिरची छान परतली गेली की आपण ह्याच्यामध्ये आता बटाटा ॲड करणार आहे. तर बटाटे आणि मिरची आपल्याला छान असे परतवून घ्यायचे. बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हा परतवायचा आहे, जेणेकरून बटाटा कच्चा लागणार नाही आहे. आता इथे बघा, हा बटाटा छान शिजलेला आहे बघा. तो बटाटा चांगला असा हे होतो आहे, मॅश होतो आहे. तर आता साबुदाणा ॲड करूया आणि साबुदाणा आता आपल्याला परतवायचा आहे. साबुदाणा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि आपण तेल अगदी सोयीनुसार टाकले असल्यामुळे तो चिकट होणार नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी 2 चम्मच आता मीठ टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला कसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता. मी ते 2 चम्मच घेतलेले आहेत आणि छान असं परतवून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. मीठ तुमच्या चवीनुसार ॲड करा. इथे मी सेंधव नमक ॲड केलं आहे, कारण की मी उपवासासाठी करत आहे म्हणून. हे बघा, आता आपलं छान असा शिजलेला आणि आहे. आता आपण ह्याला ना 2 ते 3 मिनटं आता आपण ह्याला हे करणार आहोत, झाकून ठेवून म्हणजे वाफू देणार आहोत. तर आता आपण ह्याला आता झाकून घेऊया. तसं झालेलंच आहे, पण आता झाकून ठेवूया. हे बघा, आता 2 मिनटं झालेली आहेत आणि छान असा तो फुललेला आहे. मस्त असा घमघमाट सुटलेला आहे बघा, छान फुलला आहे. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन रेसिपीज मी रोज अपलोड करते, तर रोज मी टाकत असते.